बघा, 44, 38, 26 या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती की ज्या संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 2 राहील असा प्रश्न. लेकरांनो, करायचं काय? ज्या संख्येने भागल्यास बाकी 2 म्हणजे 44 मधून सुद्धा 2 वजा करा, 38 मधून सुद्धा 2 वजा करा, 26 मधून सुद्धा 2 वजा करा. इथं वजा बाकी येईल 42, इथं वजा बाकी 36 आणि इथं येईल 24. 2 बाकी राहते म्हणून दिलेल्या प्रस्तुत संख्यांमधून म्हणजे प्रत्येक संख्यांमधून 2 बाकी राहत असल्यामुळे 2 वजा करायचे. आता साधी आणि सोपी गोष्ट, हे जे 42, 36 आणि 24 आहेत लेकरं, याचा फक्त मसावी काढा. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिने भागल्यास, या प्रत्येक संख्येला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 2, तेव्हा आम्हाला इथं काढणं लागते लेकरांनो मसावी या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी. बघा, 2 भाग जातो, 2 गुणिला 21 42, 2 गुणिला 18 36, 2 गुणिला 12 24. आता 3 भाग जातो म्हणजे 3 7 21, 3 6 18 आणि 3 चूक 12. आता मात्र तीनही संख्याला भाग जाईल अशी सामायिक विभाजक संख्या नाही, मसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे काय मसावी. 2 गुणिला 3 अर्थात 6 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. आता बघा बरं, 44 ला 6 न भाग जातो. कसा जातो तर 7 सकम 42 होतात, बाकी सुद्धा 2 उरते. कार्यक्रम आटपला. 38 ला 6 न भाग जातो आणि बाकी 6 6 36, बाकी 2 उरताना दिसते. इथं पुढं चला, 26 या संख्येला 6 न भाग जातो. कसा? 6 चूक 24, बाकी इथं सुद्धा 2 उरताना दिसते, इथं सुद्धा 2 उरताना दिसते, इथं सुद्धा 2 उरताना दिसते. हा जो निकष आहे, 2 बाकी उरते, मग याच्यातून 2 वजा करायचे, याच्यातून सुद्धा 2 वजा करायचे, या दिलेल्या शेवटच्या संख्येतून सुद्धा 2 वजा करायचे. 2 वजा करून जे बी काही उत्तर प्राप्त होईल, जसं की इथं 42, इथं 36, इथं 24, मग ह्या ज्या आम्हाला नवीन संख्या प्राप्त होतात त्यांचा मसावी म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर असतं. प्रश्नाचं अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 6 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेखन उत्तर. लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.